नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातील मी सहशिक्षिका श्रीमती अगवन एस. आज इयत्ता 9वी वर्गाचा मराठी विषयाची कविता क्रमांक 12 महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया या पोवाड्याविषयी आपल्याशी थोडक्यात चर्चा करणार आहे. या कवितेमध्ये आपण जे घटक अभ्यासणार आहोत ते म्हणजे कवितेचे नाव, कवी परिचय, कवितेचा आशय आणि शब्दार्थ यात बघणार आहोत. कविता आहे आपली महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. कवी आहेत अण्णाभाऊ साठे. जन्म 1920, मृत्यू 1969 मध्ये झालेला आहे. लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार. वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाम, चंदन, मधुरा, चिखलातील कमळ, राणगंगा, माकडीचा माळ, वैजयंता आवडी, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुऱ्हाळ इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या. चिरानगरीची भूत, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, गजाड इत्यादी त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही त्यांची नाटकं. माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन त्यांचं प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केलेली आहे. महाराष्ट्रावरील त्यांचं प्रेम शब्दाशब्दातून व्यक्त होतं. प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेली आहे. आता मी कविता वाचणार आहे. बघा, कवी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला कविता म्हणजेच हा एक पोवाडा त्यांनी दिलेला आहे. महाराष्ट्राचं गुणगौरव करणारा हा पोवाडा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे या लोकशाहीरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारं हे गीत अगदी ओघवत्या लोकभाषेतून आपल्यासमोर मांडलेलं आहे. बघूया. कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. महाराष्ट्र मंदिरा पुढती, पाजळे याशीची ज्योती, सुवर्णधरा खालती, नील अंबर भरले वरती. गडपुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारथी, तो अरबी सागर लागे जयाचे पाया. महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची, शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची. स्मरुण धुरंदर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. पहा पर्व पातले आजचे, संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे, करिकंकण बांधून साचे, पर्वत उलथून यत्न्याचे, सांधूया खंडकी त्याचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया. महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. धरध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची, गे आन स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची. उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. बघा, आता आपण एक एक कडव्याचा इथे अभ्यास करूया. कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. बघा, कवी अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करण्यासाठी हा जो पोवाडा लिहिलेला आहे त्याच्यामध्ये ते म्हणता की आता तू कंबर कसून तयार हो, तू निश्चय कर, स्वतःवर दृढ विश्वास ठेव आणि येणाऱ्या प्रत्येक घाव झेलायला तू सज्ज हो, उठ आणि या महाराष्ट्रासाठी तू स्वतःला अर्पण कर, कुर्बान कर, असं ते म्हणताय. पुढे बघू. महाराष्ट्र मंदिरा पुढती, पाजळे याशीची ज्योती, सुवर्णधरा खालती, नील अंबर भरले वरती. गडपुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारथी, तो अरबी सागर लागे जयाचे पाया. महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया.
या महाराष्ट्ररूपी मंदिरापुढे बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मंदिरांना जितकं महत्त्व देतो आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक ज्योत सतत जळत असलेली दिसते, त्याच प्रकारे कवीने या महाराष्ट्राला मंदिराची उपमा दिलेली आहे. जणू काही या महाराष्ट्ररूपी मंदिरापुढे यशाची ज्योत जळत आहे आणि सोन्याची धरणी म्हणजे सोन्याची धरती खाली आणि वर निळे आकाश भरलेले आहे. सर्व किल्ले गड यशाचे पोवाडे गात आहेत. या भूमीला रथी महारथींनी देशभक्तांनी सजवलेलं आहे आणि या आपल्या महाराष्ट्र भूमीच्या चरणाशी अरबी समुद्र त्या महाराष्ट्र भूमीला वंदन करतो आहे आणि या प्रिय महाराष्ट्रासाठी तू स्वतःचं अर्पण दे, तू स्वतःला अर्पण कर, असं कवी या कडव्यामध्ये म्हणताय. पुढे बघू. ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची, स्मरुण धुरंदर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. बघा, ही जी आपली मातृभूमी आहे ती कुणाची आहे, तर धैर्यवंत लोकांची आहे, वीर राज्यकर्त्यांची आहे, घाम गाळून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची आहे, शेतकऱ्याच्या खुरप्याची आणि दोरीची ही भूमी आहे. ही संतांची शाहिरांची भूमी आहे आणि इथे त्यागरूपी तलवार फिरवून ही भूमी आपण राखलेली आहे. ज्या भूमीवर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं, त्या वीर शिवरायांचं कर्तृत्व आठवून तू या महाराष्ट्रासाठी स्वतःला अर्पण कर, असं इथे कवी म्हणताय. पुढे बघू. पहा पर्व पातले आजचे, संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे, पर्वत उलथून यत्नाचे, सांदूया खंडकी त्याचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. बघा, संयुक्त महाराष्ट्राचं हे जे पर्व आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि या महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी तू आता स्वतः घोर प्रतिज्ञा घे, निश्चय कर आणि त्यासाठी तू सज्ज हो. प्रयत्नांचे पर्वत उलथून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून तू महाराष्ट्राचं आपण सर्व मिळून या महाराष्ट्राचे खंड जोडून तो एकसंध आणि अखंड राखण्यासाठी सुरुवात करूया. या सत्यासाठी मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी आता रणशिंग फुंकलेला आहे आणि या महाराष्ट्रासाठी मग तू स्वतःला अर्पण कर, स्वतःचं बलिदान दे, असे इथे कवी म्हणताय. शेवटचं कडवं बघूया. धरध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची, घे आन स्वातंत्र्याची, महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. या महाराष्ट्राच्या इच्छेसाठी आता तू काय कर, हातामध्ये एकजुटीचा झेंडा घे, हिमतीने जिद्दीने पोलादासारखं मजबूत पावले तू आता त्याच्यामध्ये टाक. महाराष्ट्रासाठी लढा करण्याची, स्वातंत्र्याची शपथ तू आता घे आणि या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी तू आता तयार हो आणि या प्रिय महाराष्ट्रासाठी स्वतःला अर्पण कर, स्वतःला ओवाळून टाक, असं या शेवटच्या कडव्यामध्ये अण्णाभाऊ साठे आपल्याला म्हणताय. बघा, अशा प्रकारे आपण हा जो पोवाडा आहे महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी जे गीत रचलेलं आहे ते अतिशय ओघवत्या भाषेमध्ये रचलेलं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा गौरव त्यांनी केलेला आहे. ते आता आपण इथे अभ्यासलेलं आहे. कवितेमध्ये आलेले काही शब्दार्थ आपण बघूया. काया म्हणजे शरीर, घाव म्हणजे प्रहार, मंदिर म्हणजे देऊळ, पुढती म्हणजे पुढे, पाजळे म्हणजे जळते किंवा तेवते, याशीची म्हणजे यशाची, सुवर्ण म्हणजे सोने, धरा म्हणजे धरणी किंवा धरती, नील म्हणजे निळे, अंबर म्हणजे आकाश, गड म्हणजे किल्ले, भूशवी म्हणजे भूषवणे, मढवणे,
सजवणे. महारथी म्हणजे थोर देशभक्त. सागर म्हणजे समुद्र. जयाचे म्हणजे ज्याच्या. पाया म्हणजे पायाला किंवा चरणांना. मायभूमी म्हणजे मातृभूमी. धीरांची म्हणजे शूर धीरवीरांची किंवा धैर्यवंतांची. शासनकर्ते म्हणजे राज्यकर्ते. श्रमाची म्हणजे कष्टाची. त्याग म्हणजे निस्वार्थीपणे सर्व सोडून देणे. स्मरून म्हणजे आठवण करून. धुरंधर म्हणजे कुशल तरबेज. पातले म्हणजे आले. कंकण म्हणजे कडे किंवा बांगडी. साचे म्हणजे खरे. पर्वत म्हणजे मोठे डोंगर. उलथून म्हणजे उचलून टाकणे. यत्न म्हणजे प्रयत्न करणे. सांधू म्हणजे जोडू. खंड म्हणजे तुकडे. सत्यास्तव म्हणजे खरेपणासाठी. ध्वजा म्हणजे झेंडा. करी म्हणजे हातात. ऐक्याची म्हणजे एकजुटीची. मनीषा म्हणजे इच्छा. हिम्मत म्हणजे धैर्य किंवा जिद्द. कणखर म्हणजे मजबूत. आणि पोलाद म्हणजे लोखंड. आन म्हणजे शपथ. जाया म्हणजे जाण्यासाठी. अशा प्रकारे या कवितेमध्ये आलेले कठीण शब्दार्थ आपण अभ्यासलेले आहोत. यानंतर आपल्या पुढच्या 22व्या लेक्चरमध्ये आपण पाठ क्रमांक 13 थोडं आभार नियमन करूया या पाठाविषयी माहिती बघणार आहोत. धन्यवाद.